नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सगळे मजेत आहात? तापमान वाढलेलं आहे. मे महिना आता सरतोय पुढे पुढे पुढे, पण त्याच्याबरोबर देशात काही वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत आणि त्या वेगवेगळ्या घडामोडी ह्या तुमच्या आमच्या कुटुंबाशी निगडीत असणाऱ्या सगळ्या घडामोडी आहेत. मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला लक्षात आलं असेल. थोडक्यात की येणारा काळ हा प्रचंड तणावाचा असेल सगळ्यांचा. तुम्हाला जर 2020ची आठवण येत असेल, त्या काळामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती कोविड-19 व्हायरसच्या दरम्यान, त्याच पद्धतीचा हा काळ पुढे असू शकतो. याचं कारण असं आहे की मागच्या आठवड्यात ज्या पद्धतीने देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला आव्हान केलं आणि त्यांनी सांगितलं की इंधन जपून वापरा, कारण नसताना तुम्ही तुमच्या ज्या गाड्या आहेत त्या कुठे बाहेर घेऊन जाऊ नका, पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्त वापर करा. त्याच्यानंतर ते पुढे बोलताना हे बोलले की वर्षभर तुम्ही सोनं खरेदी करू नका. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जसं कोविडमध्ये जसं तुम्ही वर्क फ्रॉम होम करत होते, व्हर्च्युअल मीटिंग घेत होते, झूम मीटिंग घेत होते, त्या पद्धतीने कामं करा. बरं, हे जे सगळं त्यांनी संपूर्ण देशाला संबोधित केलेलं आहे. 28 फेब्रुवारी 2026 पासून इराण इस्रायल या देशांचं युद्ध सुरू झालं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे क्रूड ऑइल आहे ते क्रूड ऑइल त्या भागातून येतं. त्याचा परिणाम भारतात खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये अमेरिकेने सहभाग घेतला आणि अमेरिकेने सहभाग घेतल्यानंतर त्याचा इफेक्ट असा झालेला आहे की आता ते युद्ध जे आहे ते कुठल्या टोकाला जाईल याची गॅरंटी नाही. म्हणूनच देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना हे सगळं मांडलं आहे. पण 2013च्या दरम्यानचं मी तुम्हाला सांगतो, त्या काळात काँग्रेसने जे काही धोरण जे स्वीकारलं होतं त्यामुळे देशाची वाताहत झाली होती, असं एक नेरेटिव्ह RSS असेल, RSSशी संबंधित संघटना असतील आणि या सगळ्या संघटनांनी ते वातावरण पसरवलं होतं. त्यामध्ये नेमकं त्या काळात एक चित्रपट आला होता आणि त्याच्यामध्ये बघा एक गाणं आहे. ते गाणं पहिलं ऐका आणि ते गाणं खूप वापरलं गेलं, इतकं वापरलं गेलं आणि वापरणारे हे सगळे ही मंडळी जी आता सत्तेत आहेत. ते गाणं ऐका, मग आपण पुढं बोलू. की सैया तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाया जात है. गाणं ऐकलं, कसं वाटलं तुम्हाला गाणं? तर तेच गाणं ज्यावेळेस चालू होतं त्याच वेळेस भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण देशभरात ज्या काही वेगवेगळ्या त्यांच्या मदतीला संघटना होत्या, म्हणजे RSSशी संबंधित असणाऱ्या संघटना, त्यांनी नवतरुण जो होता, पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवतरुणाला आपल्या जाळ्यात खेचलं होतं आणि असं एक चित्र निर्माण केलं होतं, असं एक वातावरण निर्माण केलं होतं की या देशामध्ये फार भयंकर परिस्थिती निर्माण झाली. त्यासाठी जी जाहिरात बनवली होती ना, ती जाहिरात बघा, कारण बघा त्या जाहिरातीमुळे सगळे व्यथित झाले होते, इतके व्यथित झाले होते की आता काही खरंच नाही अशी परिस्थिती झाली. ती जाहिरात बघा आणि मग आपण पुढे जाऊ. युवाओं को बेरोजगार रखने वालों, जनता माफ नहीं करेगी. पेट्रोल डीजल के दाम हर बार बढ़ते गए तो स्कूटर खड़ा कर दिया, बस से चलने लगे. पढ़ाई लिखाई के खर्चों ने हमारी जेबें खाली कर दी, फिर भी मन मारकर काम चलाया. पर जब रोज रोज की हर जरूरत की चीजों के दाम लगातार बढ़ते जाएंगे तो हम अपने बच्चों का भविष्य कैसे बनाएंगे? उन्हें क्या खिलाएंगे?
महंगाई को लगातार बढ़ाने वालों जनता माफ नहीं करेगी। हमारी बेटियों को सुरक्षा न दे पाने वालों जनता माफ नहीं करेगी। अब बहुत हो गया। बिजली के लिए तरसाने वालों जनता माफ नहीं करेगी। चलो हालात बदले, देश की सरकार बदले, भाजपा को वोट दे, अब की बार मोदी सरकार। जाहिरात तुम्ही बघितली, इतकी प्रेशर देणारी जाहिरात, म्हणजे सामान्य लोकांच्या मेंदूवर थेट प्रहार करणारी जाहिरात भारतीय जनता पक्षाने प्रचाराला वापरली. एकच पॅटर्न सगळ्या राज्यभरात हे सुरू होतं. त्या राज्याच्या प्रादेशिक भाषांमध्ये या जाहिरातीचा वापर झाला. तो वापर सगळ्या प्रादेशिक वाहिन्या असतील त्या भागात त्यांच्यावर झाला. रिजनल जे काही त्या भागातले FM चॅनल असतील तिथे झाला. त्याच्यानंतर त्या राज्यातील जी वर्तमानपत्र आहेत, इंग्रजी असतील, त्या भागातील त्या भाषांमधले वर्तमानपत्र असतील, तिथे या जाहिरातीचा भडीमार झालेला. आणि त्यानंतर जे चित्र बदललं ते 2014मध्ये मोदीचं जे सरकार, जे आत्ता आपण जे बघतोय, पेट्रोल कितीवर आहे, हे 103 आणि हे आता 2-3 दिवसापूर्वी 3 रुपये वाढले, म्हणजे 106वर आहे. डिझेल जे 90वर होतं ते आता 93 रुपयावर आहे. बाकी डांबराचं बघा, डांबर फेब्रुवारी महिन्यात डांबर जो होता 1 टनाचा भाव होता 50,000, तो डांबर एवढ्या 4 महिन्यामध्ये 80,000 प्रति टनाला गेलेला आहे. आणि महागाईचं तर काय तुम्ही बोलूच नका. महागाई कुठल्या स्तराला गेलेली आहे ते काही सांगूच नका. ते फार भयंकर आहे. आणि अजूनही मोदी सरकार, म्हणजे आता त्या काळातला तुम्हाला डॉलरचा भाव सांगतो. रुपया त्यावेळेस 59-60 या रेशोमध्ये होता डॉलरच्या तुलनेमध्ये. आणि आता रुपया हा जवळजवळ 96च्या पुढं त्यांनी, म्हणजे जवळजवळ आता तो काही दिवसात 100 गाठणार आहे. हे सगळं या मोदीच्या काळात घडलेलं आहे. आणि आता कसे दिवस आहेत काय ते बघा तुम्ही, काय काय होणार आहे.